प्रत्येक माणसाला आपली जन्मलग्न कुंडली म्हणजे काय आणि त्याच्यात काय काय आहे हे बघण्याची उत्सुकता प्रत्येकाला असतेच. जन्मलग्न कुंडलीची जी 12 घरं आहेत त्या प्रत्येक स्थानावरून आपण काय बघाल हे आपण आता या जो मी तुम्हाला चार्ट दिला आहे त्याच्यावरून तुम्हाला सांगते. जे प्रथम स्थान आहे तिथे लग्नस्थान, व्यक्तित्व स्थान, आरोग्य, शरीर, ठेवण, अंग, स्वभाव, वैशिष्ट्य, अतिशय शुभ स्थान असं हे प्रथम स्थान आहे. लग्नकुंडलीतील प्रथम स्थान त्याला प्रथम स्थान किंवा लग्नस्थान असे म्हणतात. द्वितीय स्थान जे कुटुंब स्थान आहे, धनस्थान आहे. याच स्थानावरून उजवा डोळा काय त्याला त्रास आहे काय नाही हे बघितलं जातं आणि मारक स्थान आहे. हे द्वितीय स्थान जे आहे कुंडलीतलं प्रत्येकाचं हे मारक स्थान म्हणून बघितलं जातं. तृतीय स्थान हे पराक्रमाचं स्थान आहे, भावंडांचं स्थान आहे. आणि उजवा कान जो आहे तो सुद्धा याच्यावरून बघितला जातो. तृतीय स्थान याला पराक्रम स्थान असेही म्हणतात. चतुर्थ स्थान हे मातृस्थान आहे, सुखस्थान आहे, गृह आणि वाहन सौख्य स्थान आहे. हे अतिशय शुभ स्थान आहे. याच्यावरून आईचं आपल्याला जे भविष्यात मिळणारं सुख आहे, घराचं सुख, वाहनाचं सुख हे सगळं या चतुर्थ स्थानावरून पाहिलं जातं. पंचम स्थान संतती स्थान आहे, शिक्षणाचं स्थान आहे आणि प्रणय स्थान आहे. अतिशय शुभ स्थान आहे. याला कोन स्थान असेही म्हणतात. पंचम स्थान अतिशय शुभ स्थान आहे. षष्ठ स्थान आरोग्य स्थान आहे, शत्रुस्थान आहे. मामा, मावशी, आजोळ हे सगळं येथून बघितलं जातं. नोकरी व नोकर चाकर कसे मिळतील काय मिळतील हे सुद्धा या स्थानावरून कळतं. हे अशुभ स्थान आहे. पत्रिकेतील षष्ठ स्थान हे अशुभ स्थान म्हणून गणले जाते. सप्तम स्थान हे विवाह स्थान आहे. यावरून नवरा कसा मिळेल किंवा मुलगी कशी मिळेल, बायको कशी मिळेल हे या स्थानावरून बघितलं जातं. जोडीदार, भागीदार स्थान आहे आणि हे मारक स्थान आहे. जसं द्वितीय स्थान मारक आहे तसं सप्तम स्थानसुद्धा पत्रिकेत मारक स्थान म्हणून गणलं जातं. अष्टम स्थान हे मृत्यूचं स्थान आहे. यावरून अपघात, घातपात, अपमृत्यू हे सगळं यावरून बघितलं जातं. यावरून हे अशुभ स्थान आहे, पण येथे अचानक लाभसुद्धा होत असतात. नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान, तीर्थयात्रा स्थान, अतिशय शुभ स्थान आहे. याला कोन स्थान असेही म्हटले जाते. पंचम आणि नवम हे कोन स्थान असं म्हटलं जातं. दशम स्थान हे पितृस्थान आहे. यावरून पित्याचं सगळं बघितलं जातं. पिता कसा आहे काय आहे. कर्मस्थान आहे, म्हणजे आपण जे काही कर्म करू, नोकरी, व्यवसाय ते याच्यावरून बघितलं जातं. आणि शुभ स्थान आहे. पत्रिकेतील दशम स्थान म्हणजेच 10वं स्थान हे अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे. 11वे स्थान हे सुद्धा शुभ स्थान आहे, लाभस्थान आहे. येथे कसे लाभ मिळणार, कुणाकुणाकडून लाभ मिळणार, मित्र कसे असतील हे यावरून बघितलं जातं. याला लाभस्थान असे म्हणतात. हे सुद्धा शुभ स्थानच आहे. आणि 12वे स्थान जे आहे ते व्ययस्थान, याला व्ययस्थान असे म्हणतात. यावरून फाशी, दंड, तुरुंगवास, हॉस्पिटल खर्च, नुकसान, अनपेक्षित खर्च हे सगळं बघितलं जातं. जसे आपले कर्म असेल त्याप्रमाणे आपल्याला काय काय आयुष्यात मिळायचं आहे ते ह्या स्थानावरून कळतं. प्रत्येक स्थानानुसार स्थानमहत्त्व प्रथम स्थानापासून अँटी क्लॉकप्रमाणे मग 2, 3, 4, 5, 6 असे 12 स्थाने प्रत्येकाच्या कुंडलीत असतात. प्रथम स्थानात कोणतेही अंक आणि कोणतीही रास येऊ शकते. ती लग्न रास असते. जी प्रथम स्थानात जी रास असेल, कुठलाही आकडा असेल, 4 असेल, 5 असेल, 4 असेल तर कर्क, 5 असेल तर सिंह, ती लग्न रास असते. आणि चंद्र ज्या राशीच्या अंकात असतो ती जन्मरास असते.
चंद्र कुठेही 12 स्थानात कुठेही चंद्र जिथे लिहिलेला असेल त्याच्या खाली जो अंक असेल त्याला जन्मरास असे म्हणतात. आणि प्रथम स्थानात कोणताही अंक असेल ती जी रास आहे ती लग्न रास मानली जाते. मेष राशी अशी आहेत: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या. मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या. आणि नंतरच्या ज्या उरलेल्या राशी आहेत 6 त्या आहेत तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन. या अशा 12 राशी आहेत. या प्रथम स्थान ते 12 स्थान या 12 स्थानामध्ये कुठेही पडलेले असतात, पण त्याचे क्रम मात्र समजा 4 असेल तर 4, 5, 6 असंच आपण अँटी क्लॉकवाईजनी चालायचं असतं. तिथे 10 आकडासुद्धा असू शकतो, मकर राससुद्धा असू शकते, लग्न रास, आणि त्याप्रमाणे आपण हे सगळं बघायचं असतं. अशा पद्धतीने जन्मकुंडली मांडतात. प्रथम स्थानी कोणतीही रास येऊ शकते असं हे राशींचं गणित आहे. बघा, या राशी आपण कशा मांडल्या आहेत. प्रथम स्थानापासून 12व्या स्थानापर्यंत कुठलीही रास येऊ शकते व कुठलाही अंक प्रथम स्थानात येऊ शकतो हे आपल्याला कळलेलं आहे. असं हे जन्मलग्न कुंडलीचा नकाशा आहे. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट्समध्ये सांगा. स्नेहा टी नावाचं माझं चॅनल आहे. जर आवडला हा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर अवश्य करा. ह्या ज्योतिषशास्त्राविषयीच्या चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या मला तुम्हाला सांगायला आवडतील. म्हणून माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अवश्य करा. स्नेहा टी नावाचं माझं चॅनल आहे.